करायची गरज आहे, तर तुम्ही का तुमच्या मताची किंमत तुम्हाला समजत नाहीये? जास्त काही नाही बोलणार मी, बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात विश्वास ठेवते. मला जर तुम्ही ही संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेल. मी आणि माझा पक्ष तुम्हाला हे वचन देतो की आम्ही जेव्हा निवडून येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला बेटर एज्युकेशन देऊ, तुम्हाला रस्ते देऊ. तुम्हाला जी तुम्ही घरपट्टी भरता ना, काही गरज नाहीये त्याची. ह्या देशा अतिरिक्त कुठल्याही देशात घरपट्टी घेतली जात नाहीये. तरीही आपली जी हालत आहे ती काही सुधारणा झाली. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला, मला व इथं बसलेल्या सर्वांना त्या काउन्सिल मध्ये पाठवून तुमचं नेतृत्व करायची संधी आम्हाला द्यायची. जय भीम, जय भारत. या ठिकाणी 15 प्रभाग क्रमांक 15चे उमेदवार या ठिकाणी या आपल्या सभेत आलेले आहे आणि बहुजन समाज पार्टी आणि आमच्या सगळ्यांचा यशपाल भैया पोटे यांना जाहीर पाठिंबा आहे. मी आता त्या मावशीला सांगत होतो यशपाल पोटेला का निवडून दिले. यशपाल पोटे, संघमित्रा चौधरी आणि रवींद्र सोनवणे हे 3 उमेदवार जे आहेत ना, 3 उमेदवार हे 3 उमेदवार या आमराईची दलित घालवणार आहेत. आणि आमराईला ह्यावेळी वेशीवरचा जो मारुती आहे ज्याला तेल येता शनी म्हणतात तो पावणार आहे आणि आमराईची दलित जाणार आहे. त्याच्यामुळं यशपाल भैया पलीकडल्या ह्याच्यात आहे, अलीकडल्या ह्याच्यात माझी पोरगी आणि रवींद्र पप्पू सोनवणे. मी या ठिकाणी रवींद्र सोनवणेंना विनंती करेल की त्यांनी आता या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सर्वप्रथम उपस्थित सर्व बंधू बांधव, बंधू भगिनी आणि मतदार माता पिता, आपल्या सर्वांना नमस्कार. या ठिकाणी पहिल्यांदा मी माझा परिचय करून देतो. माझं नाव रवींद्र प्रल्हाद सोनवणे आणि आपल्या प्रभाग क्रमांक 14 ब मधून मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे आणि माझं चिन्ह ऑटो रिक्षा हे आहे. आणि ही आमची ताई काळूराम चौधरी यांची मुलगी संघमित्रा ताई चौधरी यांचं चिन्ह आहे हत्ती. आणि आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह देखील आहे हत्ती. ज्यांची ओळख करून देणं म्हणजे आपण जो म्हणतो की त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही, असे आपले बारामतीचे मुलूक मैदानी तोप काळूराम चौधरी साहेब. तरी या ठिकाणची आजची जी सभा आहे त्या सभेत मला प्रामुख्याने काही गोष्टी या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. की आता आम्ही दोघंही जे निवडणूक या ठिकाणी लढवत आहोत, आम्ही दोघंही कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहोत. त्यामुळे कुणी उठ म्हणलं की उठणार आणि बस म्हणलं की बसणार अशी वृत्ती आमचीही नाही. का उठायचं त्याचंही कारण सांगायचं आणि का बसायचं याचं सुद्धा कारण सांगायचं. जे इथून पाठीमागं आपण लोक निवडून दिलेले आहेत ती लोक उठ म्हणलं की उठणारे आणि बस म्हणलं की बसणारे आहेत. त्याच्यात आपल्या उठण्यामुळे कुणाचा तोटा आहे का फायदा आहे, किंवा आपल्या बसण्यामुळे कुणाचा तोटा आहे का फायदा आहे, हे विचार यांनी अद्याप आजपर्यंत कधी केला नाही. ज्या अपेक्षेने तुम्ही त्यांना निवडून दिलेलं होतं त्या अपेक्षेवरती कधी खरे उतरले नाहीत. परंतु आम्ही या ठिकाणी जे 2 नवीन चेहरे तुम्हाला दिसतो हे कायद्याचं नॉलेज असणारे दोघेही उमेदवार आहोत. त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या वेळेस आपल्याला नक्की बदल घडवायचा आहे आणि तो बदल आमच्या दोघांच्या रूपाने तुम्हाला घडवून आणायचा आहे. या ठिकाणी मला आमदार साहेब आवर्जून सांगावं वाटतं की हा जो रस्ता आहे या रस्त्याची मागणी सुद्धा आम्ही केलेली होती, त्यामुळे हा रस्ता झालाय. आणि ह्या कोर हाऊसच्या ज्या अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्याची देखील मागणी आपण केली आणि त्या रस्त्याचं टेंडर देखील निघालं होतं. परंतु दुर्दैवाने आचारसंहिता लागली आणि ते वर्क ऑर्डर द्यायचं राहिलं नाही, तर त्याचा ठेकेदार देखील निश्चित झाला होता. परंतु आचारसंहिता लागल्यामुळे ती वर्क ऑर्डर निघू शकली नाही. यापूर्वी देखील माझ्याकडे आमचे या ठिकाणी जे राहिला आहेत पिंटूभाई गायकवाड त्यांच्या पत्नी देखील आल्या होत्या आणि त्या कोपऱ्यावर जे आपलं घर आहे वाडेकरताई तिथल्या देखील काही महिला आल्या होत्या. जी विहिरीतून आपल्याला पाणी पुरवठा व्हायचा तो पाणी पुरवठा
काही काळापुरता बंद केला होता. त्यामुळे आमदार साहेब बऱ्याच लोकांची या ठिकाणी अडचण होत होती. नाहीतर पूर्वी पाणी पुरवठा सुरळीत चालू व्हायचा, परंतु ते विहिरीचं पाणी वापरात नसल्यामुळं पाणी पुरवठा हा वेळेवर चालू होत नव्हता. ह्या ज्या गोष्टी सांगतोय मी, आम्ही विकासावर बोलणारी लोक आहेत. आम्ही फक्त एका ठराविक विशिष्ट माणसाचा चेहरा पुढे करणार आणि त्याच्या चेहऱ्यावर मत मागणारी लोक आम्ही नाहीत. आम्ही आजपर्यंत काय मागण्या केल्यात आणि त्या मागण्यासाठी आम्ही काय पाठपुरावा केलाय हे तुम्हाला सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. नाहीतर उगीच यायचं आणि आम्ही ठराविक एका विशिष्ट पक्षाची माणसं आहेत आणि आम्हाला दादाकडे बघून मतदान करा. हे बाबा आमदारकीचं इलेक्शन नाही, हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हे आमदारकीची निवडणूक नाही, ही निवडणूक नगरसेवकाची आहे. म्हणून जो कोणी तुमच्याकडे उमेदवार मत मागायला येईल त्याला तुम्ही आग्रहाने विचारलं पाहिजे की तू आमच्यासाठी आजपर्यंत काय केलंय आणि इथून पुढे काय करणार आहे. या गोष्टी आपणच त्यांना विचारल्या पाहिजेत. म्हणून आम्ही काम करणारी लोक आहोत. या विहिरीचं काम असेल, या विहिरीच्या कामासाठी पाठपुरावा आम्ही लोकांनी केलेला आहे. या ठिकाणी रस्ते व्हावे म्हणून पाठपुरावा करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही केवळ यायचं आणि विशिष्ट माणसाच्या नाव मताचा जोगवा मागायचा अशा वृत्तीची लोक आम्ही नाही. आम्ही विकासावर बोलणारी लोक आहेत आणि विकास आजतागत आमच्या आमराई भागाचा झाला नाही. त्या आमराई परिसरात हा आमचा बहुसंख्येने राहणारा वडार बांधव देखील येतो. इथून मागे लोक काय करायचे, फक्त समाजात वाद लावायचा. या बाजूने जर समजा उत्तम मोठा होता असेल तर 2-4 भुंगे त्याच्या मागे लावायचे. इकडून आमचा काळू मोठा होता असेल तर 2-4 भुंगे त्याच्या मागे लावायचे आणि समाज कसा भांडत राहील ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि ज्यावेळेस ह्या लोकांवर वेळ येईल तर आमदार साहेब यांच्यासाठी कोण येत नव्हतं. मी अवस्था बघितलेली आहे. ह्या गोष्टी करतात हे लोक, कारण ह्यांना हे आपल्या दुःखात सहभागी होणार नाहीत, हे आपल्या आनंदात सहभागी होणार नाहीत. आपण लहानाची मोठे एकत्र झालेलो आहोत. जर उद्या काळूचं काही चांगलं झालं तर मलाच आनंद होणार आहे आणि माझं काही चांगलं झालं तर काळूला आनंद होणार आहे. या ठिकाणी आमचा मित्र गणेश देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला माझा स्वभाव माहित आहे, तोही तुम्हाला सांगेल. आम्ही फक्त बोलणारी लोक नाही, आलो आणि बोलून गेलो अशातला भाग नाही. त्याला माहित आहे आजतागत मी काय केलेलं आहे, आमदार साहेबांनी, काळूराम चौधरी साहेबांनी काय केलेलं आहे, ह्या गोष्टीची जाणीव ह्या लोकांना आहे. परंतु बांधवांनो, आपण जे काही महिला असतील किंवा काही वयस्कर लोक असतील हे फारसे घराच्या बाहेर नसतात. त्यामुळे ही लोक तुमच्याकडे येतील आणि वाईट प्रचार करतील, चुकीचा प्रचार करतील, तुम्हाला आश्वासने देतील. आता या ठिकाणी बराचसा भाग हा आमदार साहेब झोपडपट्टीत राहणारी लोक आहेत. आता या लोकांना देखील भीती दाखवली जाते की तुमची घरं उठणार आहेत म्हणून. जसा स्टँडच्या समोरची लोकांना भीती दाखवली जाते की तुमची घरं उठणार आहेत, ह्याही लोकांना भीती दाखवली जाते की तुमची घरं उठणार आहेत. तर तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत काळूराम चौधरी साहेब असतील, स्वतः मी रवींद्र सोनवणे असेल, आमची ताई संघमित्र असेल, जोपर्यंत आम्ही लोक आहोत, ह्या निवडणुकीचा निकाल काही का लागाना, हे निवडणुकीपुरतं बोलायचं म्हणून नाही. या निवडणुकीचा निकाल काही का लागाना, आम्हाला दुसरा कामधंदा नाही. हे काळूराम चौधरी साहेब तुम्ही बघताय, मागील 25-30 वर्षापासून एकटा लढणारा माणूस आहे विरोधात. माझ्यासारखा कार्यकर्ता असेल 10-15 वर्षापासून विरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. म्हणून आम्ही केवळ निवडणुकीपुरतं तुमच्यापर्यंत आलोय अशातला भाग नाही. उद्या निवडणुकीचा निकाल काही जरी लागला तरी आम्ही तुमच्यासाठी आहे. फक्त तुमच्याकडे आम्ही येण्या पाठीमागचं कारण तेच आहे, तुम्ही जर आम्हाला मताच्या रूपाने आशीर्वाद दिला आणि आमच्यासारखी लोक तिथे निवडून पाठवली तर आपल्या हिताच्या विरोधात नगर परिषदेमध्ये जे ठराव होतात ते ठराव आम्ही लोक होऊ देणार नाही. जे ठराव आपल्या फायद्याचे होतील ते ठराव त्या ठिकाणी मंजूर होतील, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा तुम्हाला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला कुणाच्याही बोलथापांना बळी पडू नका. रिक्षा जे माझं चिन्ह आहे 6 नंबरला, ते मतपत्रिकेत 6 नंबरला आहे, निळ्या मतपत्रिकेत, तर त्याच्या समोरील बटन दाबायचं. आणि आमची ही ताई 14 मधून उभी आहे, तिचं चिन्ह देखील हत्ती आहे. 3 नंबरला ते पांढऱ्या मतपत्रिकेवर आहे, ते हत्तीचं बटन देखील आपल्याला दाबायचं आहे. आणि नगराध्यक्ष पदासाठी स्वतः काळूराम चौधरी साहेब उभे आहेत, त्यांचं देखील हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे. एवढीच आपल्याला हात जोडून विनंती करतो. आणि आम्हा तरुणांना या बारामती नगर परिषदेमध्ये आपण पाठवाल
ही अपेक्षा तुमच्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सोनवणे साहेब. यानंतर बहुजन समाज पार्टीचे बारामती नगरीचे बुलंद आवाज माननीय काळूरामजी चौधरी हे आपले मनोगत 2 मिनिटं व्यक्त करतील. प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14च्या कॉर्नर सभेला उपस्थित या प्रभागाचे उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी आणि रवींद्र प्रल्हाद सोनवणे व उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, पाठीमाग 2 तारखेला निवडणूक होणार होती. तुम्हाला माहित आहे, सगळी तयारी झाली. तुमच्या पाया पडून त्यांना फेस आलता तोंडाला, हातापाया पडत होती का नाही? त्यांना आपल्या वस्तीत येताना नाक अशी दाबून येत होती. ती बी लोक प्रचाराला आलती. परत आता सुरू झालेत आणि फक्त 5 दिवस तुमच्या दारात येणार आहेत. परत ही काय तुमच्या दारात येणार नाहीत. ह्यांचा ह्यो धंदा आहे आणि आमचं ही जबाबदारी आहे. कारण आम्ही ही दोन्ही बी उमेदवार जे आहेत आणि मी बी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, आमचा जन्मच झालाय अमराईत. आता जी निवडणूक चालू आहे, या निवडणुकीत बघा पाठीमागत मी काय आम्ही जो जाहीरनामा दिला त्या जाहीरनाम्यात सांगितलंय की मागेल त्याला 1 BHK देऊ. आता मी ही जाहीरनाम्यात वचन दिल्यानंतर आज त्याचा डोकं हाणून घेतोय मग तुम्ही कुठनं देणार? तर मी दादाला सांगतो, दादा तुमच्याकडलं तुम्ही तर जे सरकार आहे महाराष्ट्र राज्याचं आणि तुमच्या जे मोदी साहेबाचं 3 लाख आहेत, फडणवीस साहेबाचं 2.5 लाख आहेत. 2.5 लाख CSR नगर परिषद फंडातनं आणि 2 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देता येत आहे ना. तुम्ही मताला पैसे वाटताय, मग घरं का देऊ शकत नाही? तुमच्या जाहीरनाम्यात लिहिलंय तुम्ही 2030 पर्यंत झोपडपट्टी मुक्त करायची. आणि मग झोपडपट्टी मुक्त करायची तर काय आम्हाला दिवसदडीला लावणार का? मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आता येणाऱ्या 20 तारखेला काय करायचंय? मतदान केंद्रावरती गेल्यानंतर अशा दोन मतपेटी आतमध्ये असणार आहेत. एक गुलाबी जी आहे, जी गुलाबी आहे ती नगराध्यक्षाची आहे आणि ही जी आहे ही पांढरी आणि निळी आहे. ह्याच्यावरती तुम्हाला 2 बटणं दाबायच्यात आणि त्याच्यावरती 1 दाबायचंय. इथं वरती पांढऱ्या ह्याच्यावर 3 नंबरला हत्ती आहे आणि 6 नंबरला खाली रिक्षा आहे. हा 3 रिक्षा बघायचा आणि बटणं दाबायच्यात. 2 मशीन असणार आहेत. 2 मशीन वरती 3 बटणं दाबायच्यात आणि ह्या वेळेस चूक करायची नाही. कारण ह्या चुका तुमच्या माझ्या लेकरा बाळाच्या जीवावर उठायला लागलेत. मी आता इथं मागाशी तुलाच विचारलं ना रे, कुठल्या शाळेत आहे तू? 5 नंबरला. आणि 5 नंबरला दहीहंडीचा कार्यक्रम, गणपतीचा कार्यक्रम, ती शेल लावते. तर लाजा वाटल्या पाहिजेत आमच्या लेकरा बाळाला शिकू दे नाही तुम्ही. कसे आई पोरगी कशी डॉक्टर होईल सांगा बरं? ही 5 नंबरच्या शाळेत जाणार, हिचा आई बाप काबाड कष्ट करायला जाणार. हिला काय ट्युशन आहे का काय? म्हणून मी वचननाम्यात काय दिलंय, नगर परिषदेची 20 प्रभागात 20 शाळा CBSE बोर्डाच्या होणार आणि त्यांना कोचिंग द्यायला ह्यांच्या आईबापांना काही इंग्लिश येतंय वय? आम्ही आणू ना, आम्ही व्यवस्था करू. आम्हाला व्यवस्था करता येते. तुमची जी नगरसेवक तुम्ही निवडून देणार आहे ही करू शकतात. तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मला निवडून द्यायचंय. ही मताला पैसे देतात आणि मग त्या पैशाच्या जीवावर नंतर 5 वर्ष तोंड दाखवत नाहीत. मी आता ते मावशी सांगत होते की गेल्या वेळेस तर नगरसेवक फिरकलाच नाही परत आणि त्याच्या घरी गेल्यावर त्याची आई आणि त्याची बायको रुबाब करती, पैसे दिलेत म्हणती. आताची निवडणुकीला रंगत आली. ही रंगत मी तर फक्त आणि फक्त काळूराम चौधरी निवडणूक लढवतोय म्हणून आली. नाही तर यांना तिकीट दिली असती का? यांना तिकीट मिळाली नसती. परंतु आमराईचा जर ही जी झोपडपट्टी आता हा सगळा भागच झोपडपट्टीचा आहे. तुम्ही या दोघांना निवडून द्यायचंय. तुम्ही यांना नगरसेवक म्हणून पाठवायचंय. 2 वर्षाच्या आतमध्ये हाय त्या जागेवर जर घर बांधून दिली नाही तर 2 बापाचा आणि घरात द्यायच्यात आणि तुम्हाला काय तुमच्या जमिनी विकून द्यायच्यात वय? जी सरकारचं आहे ती द्यायचंय. जे सरकारने नियोजन केलेलं आहे सरकारच्या
आज तुमच्या आणि माझ्या वाटणीचं पैसे तिथं असतात आणि तो निधी हे दुसरीकडे वळवतात. आज दादाला लाज वाटत नाही वय एसटी एसटीचा 14,000 करोड रुपयाचा निधी तो दुसऱ्यांना देतोय. आमची लेकरं जी विदेशात शिकायला आहेत तिथं कामाला गेलेत. एससी एसटी ओबीसीच्या विरोधातलं ही सरकार आहे. कोण आहे 14 मध्ये यामराईत राहणारी कोण आहेत लोक? अनुसूचित जातीची आणि इतर मागासवर्गीय समाजातले. आणि या समाजाच्या विरोधात षडयंत्र चालू आहे. निवडणूक आली म्हणजे आत्ता पाया पडायला येणार आणि आत्ता हातपाय जोडतात. नंतर कुठं असते ती? कोण तुमच्या सुखदुःखाला नसतं. तुमच्या जर लेकरा बाळाचं ऍडमिशन फुकट करायचं असेल या दोघांना नगरसेवक म्हणून पाठवायचंय. दोघं बी वकील आहेत. माझी पोरगी दिल्लीत वकिली करते. ही रवींद्र सोनवणे बी वकील आहे. शिकलेले लोक पाठवावे लागतील तुम्हाला निवडून. दादा कसा काम करत नाही तुम्ही ह्यांना नगरसेवक बनवा. या आतमध्ये जात्याला मी सहयोगच्या दारात बशील कसा देत नाही बघतो. आमचाच घेतलाय की निधी. आम्ही काय अजित पवारची जमीन विकून मागत नाही. आमचा जो हक्क अधिकार आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी म्हणजे ह्या लोकांसाठी जर जीव द्यायची तयारी आता जीव द्यायची वेळ आली तरी देण्याची ताकद आमच्यात आहे. कारण ही जी विचारधारा आहे किंवा ही जी आंदोलन आहे ही फुलेंनी चालवलेलं आहे. फुलेंनी सावित्रीमाई फुलेंनी मार खाल्ला तेव्हा तुम्हाला मला शाळा भेटल्यात. बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिकलं. तुमच्या आणि माझ्यासाठी 4-4 लेकरं मारलेत. आणि ती काय त्यांच्यासाठी मारलेत वय? तुमच्या आणि माझ्यासाठी मारलेत. आणि तुमच्या आणि माझ्या हक्क अधिकारासाठी जर कोण लढणार असेल तर ह्या दोघांना तुम्हाला निवडून द्यायचंय. हात 3 रिक्षेच्या समोरचं बटन दाबून. पैसे आता 2-4 दिवसांनी बघा की पैसे वाटायला येतात. वाटणार की पैसे? आता एक दगड मला सांगा कुठं? आता इथं वडार समाज राहतो. ती कॅनेलला लावलेला दगड कुणी बी सांगायचं कुणी बी तो दगड 200 रुपयाच्या वर आहे का? त्याचा 830 रुपये की बिल काढलंय अजित पवारनी. 830 रुपये. आणि तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? हाय का कोण इथला? दुर्गाटोकेत पतल्या वडार समाज आहे. इथला आहे का ते पलीकडला आहे? कुठनं आलाय हो ठेकेदार? कोण आहे हो ठेकेदार? कुणी बनवलंय पवारांना मोठं? दादाला एवढा मोठा कुणी बनवलाय? तुम्ही मी बनवलाय. तुमच्या माझ्या मतावर झालाय. अरे आमच्या त्याच्यावर तू एवढं मोठं होऊन तुम्ही आम्हाला मातीत गाडायला लागलाय. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला या मलिदा गँगला मातीत गाडायचंय. तुम्हाला माहित आहे का इथं बऱ्याचशा महिला आपली लोक नगर परिषद मध्ये त्या कॉन्ट्रॅक्ट वर जाते हो का? NDK वाले यांचा पगार तिथनं जो भेटतो ना तो त्या तेवढा बी देत नाहीत त्यांना. बोनस दिला का आता तुम्हाला? त्यांनी नाही दिला. त्याला तर आता मला घाऊन देतो. त्याला बुटाने थानत असतो परत. हा आपण घ्यायचं गाण जर बारामतीतली आपण काढत असेल तर ठेकेदार बी आपला असेल का? नाही घेऊ शकत. कशाला पाहिजे बाहेरचा ठेकेदार? बारामतीतले पैसे बारामतीतच जातील, दुसरीकडे जाणार नाही. रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट कुठनं आणते? कुठनं बार्शीचा माणूस इथं ठेका घेतोय, फलटणचा हिथं घेतोय, वायचा हिथं घेतोय आणि हितला काय करतोय? हितला बोंबलत फिरतोय घड्याळ आलं म्हणत. आम्हाला बोंबलत फिरवताय आणि ठेकेदार कुठनं आणताय? ठेकेदारी बंद व्हायला असली. तुम्हाला फक्त 20 तारखेला मतदान करायचंय हात 3 रिक्षा बघून. ही ठेकेदारी आपल्याला होईल ना? आपल्याला आपल्यातले घेतील का? घेऊ शकत नाही वे. गाणं आम्ही काढणार, गाड्या आम्ही चालवणार, जाडणार आम्ही. आणि त्याचा ठेका कोण? त्याचा ठेका तो तिकडला वसईवाला आता नवीन आणलाय वाटतं. आता NDKचा जाणार आहे आता दुसरा. बघतो आता कोण कोण काय काय करताय ते. बारामतीकरांनी यंदा ठरवलंय चुपचाप हातीछाप. गपचिप जायचं आणि हत्तीच्या समोरलं बटन दाबायचं. आणि पलीकड 15 त्या यशपाल पोटे जे आहे यशपाल पोटेलाच मत द्यायचं. तुमची माझी जर दलिंद्री घालवायची असेल येणाऱ्या 20 तारखेला या सगळ्या उमेदवारांना मत द्यायचे. ही लोक जी मलिदा गँगवाले आहेत काय काय करतात आता? ते झाडायचं कॉन्ट्रॅक्ट 1,45 रुपये महिन्यात आहे. कामाला सगळे आमराईतली माणसं आहेत आणि ती परमनंट नाहीत. मी त्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टवर कामाला असणाऱ्यांना शब्द देतो त्यांना परमनंट करायची जबाबदारी आमची असेल.
होतंय ती नगर परिषद मध्ये करता येतंय. तुम्ही मला नगराध्यक्ष करा आणि यांना नगरसेवक करा. ती करता येतंय, ती आपल्या हातात आहे. तुमच्या पोराला तर आता ही बाळा ही 5 नंबर लाईन हिच्या बरोबर दुसरा आहे ती कवी मोरपंतला आहे. त्याला विचारलं कवी मोरपंतला तुला फी किती आहे? कवी मोरपंतवाली किती जण आहेत रे तुमच्यात? तुम्हाला फुकट ऍडमिशन भेटलं का? हा खरं सांग, मारुतीची शपथ आहे, खरं सांग. हा आणि मग दादा ताई तर लय वरडतेत की फुकट शाळा शिकवतोय. कुठं इथं दिसतंय का समोर? या सभेतली बारकी पोरं सांगतात तुम्ही फी घेताय आणि ह्यांचे आई बाबा काबाड कष्ट करतात, रक्त वगतात. त्या फी 6,500 रुपयासाठी काय त्याच्या आई बाबावर वेळी येते ना ती त्यांना माहित आहे. आणि त्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी फाटकी कपडे घालून हंटर आयोगासमोर उभं राहिलं होतं. हंटर आयोगासमोर उभं राहून प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत केलंय. ती शिक्षण आम्हाला भेटत नाही. कवी मोरपंतची संस्था आहे, या संस्थेला 100% अनुदान आहे आणि तरी ती आमच्याकडनं फी घेतात. आणि मताला किती देतात तुझ्या आईला? 2,000. आणि तुझ्या वर्षाला किती घेतात? 6,500. मग किती कमी पैसे देतोय? 60,000 मताला घ्यायला लावायचं आईला. तेव्हा त्या दादाच्या ताईच्या उमेदवाराला आतमध्ये घ्यायचं. काय शिक्षण कोणी दिलंय? महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांनी. हे देतात का आपल्याला? नाही देत. आयुष्यात कधी घड्याळाचा बोर्ड हातात घेता नाही. जर शाळा तर तुम्हाला शिकवत नसेल तर तुमच्या आई बापांना बी सांगायचं. कोण शिकवणार आहे शाळा? तुम्ही जर अशी फी घेऊन कोण देणार? बहुजन समाज पार्टी आणि हे रवीला आणि या माझ्या पुरीला तुम्ही नगरसेवक म्हणून हिथं शाळा बांधू. हिथं होईल ना? फी साठी जर तुमच्या पोरांना घरी पाठवलं, मला फोन करायचा, बुटाने हाणत असतो बुटाने. आणि मी नुसतं भाषणात म्हणत नाही, मी मारून बी दाखवील. मला काही फरक पडत नाही. जर तुम्ही आम्हाला शाळा शिकू देणार नाही तर तुम्ही माझा मार खाताल. आम्ही काही बाहेर ना आलेलो नाही. आम्ही इथलं मुळत आहे, मुळत. इथं आमच्या 70 पिढे मरून गेले त्या झोपडपट्टीतनी. आणि मग ही कुठंतरी उभा राहिलेला आहे. ती शिक्षण भेटत नाही. आरोग्याचं काय? मेडिकल कॉलेज दादा ती ताई लई टमाटामा बोलतात आणि मेडिकल कॉलेज आणलंय म्हणतात. मेडिकल कॉलेजला तुम्ही कुणी बी जायचं आणि डायलिसिस बळच म्हणा डायलिसिस MRI करायचा आहे. 1 महिन्याचा नंबर देते त्या मेडिकल कॉलेजला. 1 महिन्याने या तवर पेशंट राहील का डायलिसिस वाला? अरे लाजा वाटल्या पाहिजेत की. लबाड बोलताय नुसतं निवडणूक आहे म्हणून लोकांना आश्वासन काय पण द्यायला लागलाय. काय नाही उपयोग त्या मेडिकलचा. खासगी दवाखान्यात न्यावं लागतं. खासगी दवाखान्यात जर तुमच्या माझ्या घरातलं कोण मेलं तर ती डेड बॉडी सोडत नाहीत. हे तुम्हाला अनुभव आहे. ज्या घरातली पेशंट म्हणून दवाखान्यात गेली होती ती दवाखान्यातला खासगी डॉक्टर अगोदर पैसे घेतल्याशिवाय आपल्याला तपसत नाही किंवा तुमचा इलाज केला जात नाही. आणि मी जी बोलतोय ते सगळं खरं आहे. ते तुम्हाला बी माहिती आहे. हे खरं बोलतोय. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला चूक करू नका. तुम्ही सारख्या चुका करताय. हे फक्त तेवढ्या 18, 19 आणि 20 तारखेला तेवढी तुम्हाला त्या 20 तारखेपर्यंत तुम्हाला ती हातापाया पडणार आहे. रिक्षा लावत्याल, गाड्या लावत्याल, हातापाया एकदा नेत्याल. मतदान केंद्रात गेला तुम्ही मतदान येताना ती परत रिक्षा बी नसती. या अवलादी तिथंच बदलते मग. आणि रिक्षा जरी त्यांनी लावली तरी ती रिक्षा आपलीच आहे. आतमध्ये त्या रिक्षात बसायचं, आतमध्ये जायचं, 2 हत्ती दाबायचं आणि 1 रिक्षा दाबायची. दुसरं काय बघायचं नाही. बाहेर येऊन तुम्हाला तुमच्या सगळ्या अख्ख्या आमराईची दलिंद्री जर घालवायची असेल तर येणाऱ्या 20 तारखेला तेलेच्या शनीचा आशीर्वाद घेताय. मारुतीचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे. आता मी मंदिर पाडूच देणार नाही. मंदिर पाडायचंय, बँक पाडा किती पलीकडली. मारुतीचं मंदिर पाडायचं म्हणतंय. आणि रात्रीचं ते शंकराचं मंदिर गायब केलंय का नाही इथलं?
आणि तसंच दादा म्हणतोय आता ती पाडायचं आणि काय करायचं, रस्ता मोठा करायचा आणि त्याला सुशोभीकरण करायचं. बरं करायचं काय, वक्तीजार तोंड होत्यात आमची काम करून आणि तिथं येऊन काय आम्ही बसणार आहे वे? ते हाय तसंच राहून दे. ते पलीकडली बँक पाडा, रुपी बँक, ती वाचनालय आता इकडे बांधलंय माहितीये का वाचनालय पोलीस स्टेशन समोर. एवढ्यात 64 करोड रुपयाचं, 64 करोड. आपल्याला झिरो बी कळत नाही, हिशोब बी कळत नाही. दादाचा पहिल्यांदा आकडा मी 40 करोडचा आत्ता ऐकला, ती बी माझ्यावर टीका करताना म्हणला 40 करोड. एवढ्या करोड रुपयाचे जे सुशोभीकरण चाललंय, काय उपयोग आहे त्याचा? रस्ता चांगले बनवतोय दादा. रस्त्यावर गरीब माणूस काय जीव शकतो का बसून? रस्त्यावर गरीब माणूस झोपणार आहे का? आणि झोपला तर मलिदा गँगचा सलमान खान त्याला सोडणार आहे का? चिरडून मारून टाकतेली. रातची बघा गाड्या कशा चालवतात. ह्यात सगळी ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला आणि मला संधी आलेली आहे. येणाऱ्या 20 तारखेला मलिदा गँगचा बंदोबस्त बारामतीकरांनी करायचा आहे. तुमच्या सगळ्या समस्यांची गुरुकिल्ली आता नगर परिषद आहे. तुमचं हॉस्पिटल असेल, तुमचं शिक्षण असेल, तुम्हाला रोजगार कोण देणार आहे? रोजगार ही देतात वय रोजगार? रोजगार मिळालाय का कुणाला? नाही मिळाला. बाहेरच्या लोकांना रोजगार आहे ना, आम्ही इथला इथे फक्त निवडणुकीला पैसे देणार. रोजगार देणार, आम्ही रोजगार देणार आहे. बारामतीत अजित पवारांनी जेवढी सुशोभीकरण केलंय, आता त्याच्याकडे त्या फुटपाथ मोठं केलं, रस्ते बारीक केलेत आणि त्या फुटपाथवर गाळ्या टाकलेत का नाही? तुम्ही बघताय का नाही? आणि त्याच्यातल्या ती जी गाळ आहे ती 25 एकाच मलिदा गँगच्या माणसाने घेतली आहेत. एक पण गाळा त्या 6 लाखाच्या खाली गेलेला नाही. कोण घेणार आहे? आपल्याला 6 लाख रुपये आहे का तुमच्याकडे घ्यायला? आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातगाडी पतारी असोसिएशन आहे. 2013ला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ती संस्था बारामतीत आहे. जिथं जिथं अजितदादांनी पर्यटन स्थळ केलंय तिथं तिथं गाड्या लावायचं. इथं आपण आंबेडकर पुतळ्यापासून ती खाली त्या वाबळे हॉस्पिटल पर्यंत दोन्ही साईडला फॅशन ट्रीट उभा करायचं. तुळशीबाग बघितली ना? तुळशीबाग गेला असाल का नाही तुम्ही? आणि मग तुळशीबागच आपण इथं बनवू. या आंबेडकर पुतळ्यापासून ती खाली त्या आपल्या वाबळे हॉस्पिटल पर्यंत दोन्ही साईडला दुकानं नगर परिषदेमार्फत फुकट दिली जातील. फक्त आमराईतल्यांना, बाहेरचा येऊ देणार नाही मी आमराईत कुणाला. नदीला तिथली लोक असतील. खंडोबा नगरवाल्यांना अलीकडच्या उघडा मारुती मंदिर असेल, पंचशील नगर असेल, साठेनगर असेल, मुजावरवाडा असेल, गावातल्यांना तिथं लावता येतील. तिकडे शिवसृष्टी केली दादानी. हजारो करोड रुपये तिकडे खर्च केलाय, सुशोभीकरण केलंय. मग दादा त्यातनं पैसे कुणाकडे येणार आहेत? तुमच्या माझ्याकडे येत असतील आणि तुमचं माझं अर्थकारण सुधारायचं असेल तर तुम्हाला 20 तारखेला हातीन रिक्षा समोरलं बटन दाबायचंय. आमची तुम्हाला गॅरंटी आहे. आमची तुम्हाला गॅरंटी आहे. रस्त्यात तुम्ही कुठं बी अडवू शकताय आणि काम तुमचं करून घेऊ शकताय. माझ्या पुरी बरोबर रवी आहे, रवींद्र सोनवणे इथं राहिलाय आणि त्याची सासरवाडी आमच्या इकडे खाली आहे. आमच्या दोघांची नातेवाईक पकडली तरी 1000 आहेत. सगळा मतदारसंघ आहे 4900चा. त्याच्यातले 1000 मेलेले आहेत, त्यातली 500 दुबार आहेत. आणि आमच्या दोघांचे 1000 आहेत. त्याला 4 भाऊ आहेत, त्यांच्या सासरवाड्या तिथंच आहेत. तुम्ही कतल्यात बोलतापांना बळी पडू नका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. तुम्हाला 20 तारखेला काय करायचंय? रिक्षात बसायचं, आतमध्ये गेला की पांढरा हत्ती पहिला दाबायचा. नंतर त्याच्या खाली रिक्षा आहे, एका मशीनवर 2 ह्याच आहे. ह्या एका मशीनवर 2 आहे, 2 बटणं दाबायच्यात. वरती हत्ती येईन, खाली रिक्षा आहे. आणि ती दुसरी जी मशीन आहे त्याच्यावरती नगराध्यक्ष आहे. 5 नंबरला गुलाबी हत्ती आहे. जॅकेट दादाचं गुलाबी आहे का नाही? आता दादा घालायचंच बंद केलंय माझ्यामुळे. दादा आता गुलाबी जॅकेट बी घालत नाही. पण आपण दादाला 22 तारखेला गुलाबी जॅकेटच घालायला लावू. 21 तारखेला निकाल आहे, 20 तारखेला मतदान आहे. अजिबात चूक करू नका. तुमच्या कामाची गॅरंटी आहे काळूराम चौधरी. तुमच्या हक्क अधिकारासाठी लढणारा
आवाज आहे काळूराम चौधरी. तुमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी भांडणारे हे दोघ जण आहेत. हे आता बघितलं ना तुम्ही, रवींद्र सोनवणेच्या हातात कागद होती. असे कागद दाखवा बरं कोणी बी आणून. तुम्ही दुसरीकडे म्हणू शकता की मी केलंय, पुरावा कोणाकडे आहे? पुरावा एकट्याकडेच आहे आणि तो काम करत आलेला आहे. काम करतोय म्हणूनच त्याला बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टीनं पाठिंबा दिलाय. म्हणून बांधवांनो, अजिबात चुकी करू नका. तुम्हाला तुमच्या ज्या काय जी काय अडी अडचणी आहेत त्या सगळ्या अडी अडचणी सोडवायची ताकद आमच्यात आहे. तुम्हाला फक्त आमच्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला हत्ती समोरले आणि रिक्षा समोरलं बटन दाबायचं आहे. 2 मशीन आहेत, कळाले ना? 2 मशीन आहेत आणि हत्ती सगळ्यात मोठा दिसतो. हत्तीच्या बरोबरच खाली निळ्या मतपत्रिकेवर 6 नंबरला रिक्षा आहे. रिक्षा तर तुम्हाला पयमली दवाल यांची बी येणार आहे न्यायला. त्याच्यात बसला तरी ती रवीचीच आहे. रिक्षात बसून जरी आला तरी आतमध्ये आला की पहिला पांढरा हत्तीन खालीच रिक्षा आहे, मग नंतर गुलाबी जॅकेट आहे, त्याच्यावर मी आहे. निवडणूक आयोगाने बी मला असा कलर दिलाय, दादाच्या जॅकेटचा कलर देऊन टाकलाय. दादा बरं बी आपलं काही भांडण नाही, मी भांडणार की दादाला. पण कधी तुम्ही आणला नगरसेवक म्हणून निवडून द्यायचं, घर बांधायला निधी कसा देत नाही दादा बघतो. सहयोगच्या दारातनं उठणारच नाही, सहयोगच्या दारातनं अजिबात उठणार नाही. जोपर्यंत आंबराईतली झोपडी एक नाही एक जात नाही, त्याच्या जाग्यावर बिल्डिंग उभा राहत नाही, तोपर्यंत काळूराम चौधरीने कुणीही शांत बसणार नाहीत. मी पुन्हा एकदा आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला संघमित्रा काळूराम चौधरी, रवींद्र प्रल्हाद सोनवणे आणि मी स्वतः काळूराम चौधरी, या 2 मशीन आहेत. त्या 2 मशीनवरचे जे एक मशीन आहे त्याच्यावरती पांढरा 3 नंबरला हत्ती आहे, खाली त्याच्यात 6 नंबरला रिक्षा आहे आणि गुलाबी जी दुसरी आहे त्याच्यावरती 5 नंबरला हत्ती आहे. हत्तीच्या आणि रिक्षाच्या समोरलं बटन दाबून आपली सेवा करायची संधी यांना द्यायची, मला द्यायची. काम तुमच्या कामाची गॅरंटी आहे, पण कामाच्या गॅरंटीवर सांगतोय 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला घरात देणार आणि हाय त्या ठिकाणीच बांधून देणार. आणि त्याच्यासाठी दादाला मी झोपूच देणार नाही. दादा पहाटेचा कसा उठतोय बघतो. आधी आमराईचं करायचं, आता मग बाकीच्या गावाचं बघायचं. बाद झाला आता लई करोडो रुपये तुम्ही लावलेत. बारामतीकरांना माहित आहे तुम्ही काय किती भारी विकास झालाय. 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार झालाय. ती ही माहित आहे का? काय म्हणते त्याला, स्पीड ब्रेकर. 6.5 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर बांधलाय, 97 लाख रुपयाचा संडास बांधलाय आणि आमच्या संडासाचा वाद 5 किलोमीटरवर येतोय का नाही? या पाठीमागच्या संडासाचा इथं बघा, ते मावशीनं नाक दाबलंय. आणि तिकडे काय दादानी 97 लाखाचा संडास बांधतोय आणि आमच्या इथं काय करणार मग? म्हणजे आता तरी ती बंद झालंय. तर ही सगळी परिस्थिती बदलायची बांधवांनो, आया बहिणींनो, तुमच्या माझ्या हातात आहे. तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला हत्ती आणि रिक्षाच्या समोरलं बटन दाबायचं आणि आपली सेवा करण्याची संधी द्याल, हीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.